तुम्हाला सुद्धा सायलेंट स्ट्रेस आहे का याची चिन्हे ओळखा. तणाव म्हटलं की डोळ्यासमोर लगेच राग, चिडचिड, रडणं, झोप न लागणं अशी स्पष्ट लक्षणं आपल्या समोर येतात. पण मानसशास्त्र सांगतं की अनेक वेळा तणाव खूप शांतपणे आपल्या आत वाढत असतो. बाहेरून माणूस अगदी नॉर्मल दिसतो, काम करत असतो, हसत बोलत असतो, पण आतमध्ये सतत एक दडपण, थकवा, अस्वस्थता साठलेली असते. याला सायलेंट स्ट्रेस असं म्हणतात. सायलेंट स्ट्रेस म्हणजे असा तणाव जो ओरडून सांगत नाही, तो हळूच आपल्या विचारांमध्ये, शरीरामध्ये आणि वागण्यात बदल घडवतो. अनेक लोकांना स्वतःलाच कळत नाही की आपण तणावाखाली आहोत. त्यामुळे त्याची ओळख लवकर झाली नाही तर तो पुढे गंभीर मानसिक आणि शारीरिक समस्यांचं कारण ठरू शकतो. सायलेंट स्ट्रेस कसा निर्माण होतो? मानसशास्त्रीय संशोधनानुसार सायलेंट स्ट्रेस प्रामुख्याने दीर्घकाळ चालणाऱ्या परिस्थितींमुळे निर्माण होतो. जसं की सतत जबाबदाऱ्या, नात्यांमधला ताण, आर्थिक चिंता, कामाचा दबाव, स्वतःकडून खूप अपेक्षा ठेवणं किंवा भावना व्यक्त न करण्याची सवय. आपण लहानपणापासून सहन कर, तक्रार करू नको, सगळं स्वतःच हाताळ असं शिकतो. त्यामुळे हळूहळू भावना दाबल्या जातात. मेंदू त्या भावना लगेच व्यक्त करत नाही, पण शरीर आणि मन त्याचा भार वाहत राहतात. हा भार म्हणजे सायलेंट स्ट्रेस. सायलेंट स्ट्रेसची मानसिक चिन्हे. सायलेंट स्ट्रेसची सर्वात मोठी अडचण म्हणजे त्याची चिन्हे फार सौम्य वाटतात, पण ती सतत असतात. पहिलं लक्षण म्हणजे सतत थकवा वाटणं. पुरेशी झोप झाली तरी मन आणि शरीर फ्रेश वाटत नाही. काम सुरू करण्याची इच्छाच होत नाही. दुसरं लक्षण म्हणजे विचारांचा गोंधळ. छोट्या गोष्टींवर जास्त विचार होतो. भविष्याबद्दल सतत चिंता वाटते. एखादा निर्णय घ्यायला खूप वेळ लागतो. तिसरं लक्षण म्हणजे भावनिक शून्यपणा. फार आनंद वाटत नाही आणि फार दुःखही व्यक्त होत नाही. सगळं काही ठीक आहे असं वाटत राहतं, पण आतून काहीतरी रिकामं असतं. चौथं लक्षण म्हणजे स्वतःवर चिडचिड होणं. इतरांवर राग व्यक्त न करता माणूस स्वतःलाच दोष देतो. मीच असा आहे, माझ्यातच काहीतरी कमी आहे असे विचार वाढतात. सायलेंट स्ट्रेसची शारीरिक चिन्हे. मानसशास्त्र आणि न्यूरोसायन्स सांगतात की मनाचा तणाव थेट शरीरावर परिणाम करतो. सायलेंट स्ट्रेस असलेल्या लोकांमध्ये डोकेदुखी, मान दुखणं, पाठदुखी वारंवार जाणवते. काही वेळा कारण न सापडता अंगदुखी होते. पोटाशी संबंधित त्रास जसं की ॲसिडिटी, गॅस, अपचन हेही सायलेंट स्ट्रेसचं लक्षण असू शकतात. कारण तणावामुळे मेंदू आणि पचन संस्थेमधील संतुलन बिघडतं. झोपेचे बदल हे खूप महत्त्वाचं चिन्ह आहे. झोप येत नाही किंवा खूप झोप येते किंवा झोपेतून अचानक जाग येते. सकाळी उठल्यावरही थकवा जाणवतो. काही लोकांमध्ये हृदयाचे ठोके वाढणं, घाम येणं, श्वास घ्यायला जड जाणं अशी लक्षणं दिसतात. पण तपासणीमध्ये काहीच सापडत नाही. यामागे सायलेंट स्ट्रेस असू शकतो. वागण्यात दिसणारी बदललेली चिन्हे. सायलेंट स्ट्रेसमुळे माणसाच्या वागण्यातही हळूच बदल होतात. पूर्वी ज्या गोष्टी आवडायच्या त्यात रस उरत नाही. लोकांपासून दूर राहावंसं वाटतं. फोन कॉल्स, मेसेजेस टाळले जातात. काही लोक कामात अति गुंतून जातात. सतत बिझी राहणं, स्वतःला वेळ न देणं हेही सायलेंट स्ट्रेसपासून पळण्याचं लक्षण असू शकतं. तर काही लोक उलट आळशी वाटू लागतात. काम पुढे ढकलणं, निर्णय टाळणं, जबाबदाऱ्यांपासून दूर जाणं दिसतं. सायलेंट स्ट्रेस ओळखणं का गरजेचं आहे? संशोधन सांगतं की दीर्घकाळ चालणारा दडपलेला तणाव पुढे डिप्रेशन, अँक्झायटी, थकवा, उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या समस्यांचा धोका वाढवतो. सायलेंट स्ट्रेस अचानक स्फोटासारखा बाहेर येतो. एखाद्या छोट्या घटनेवर मोठी प्रतिक्रिया येते किंवा शरीर अचानक आजारी पडतं. लोकांना तेव्हा वाटतं की हे अचानक कसं झालं, पण प्रत्यक्षात तो तणाव बराच काळ साठलेला असतो. सायलेंट स्ट्रेस कमी करण्यासाठी काय करता येईल? पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं पाऊल म्हणजे स्वतःशी प्रामाणिक असणं. मी ठीक आहे असं स्वतःलाच वारंवार सांगण्याऐवजी मला खरंच कसं वाटतंय हा प्रश्न विचारणं. भावना व्यक्त करण्यासाठी सुरक्षित जागा शोधणं गरजेचं आहे. एखादी विश्वासू व्यक्ती, डायरी लिहिणं किंवा समुपदेशकाशी बोलणं यामुळे दडपलेल्या भावना बाहेर येतात. दररोज थोडा वेळ स्वतःसाठी ठेवणं, स्क्रीनपासून दूर राहणं, श्वासावर लक्ष देणं, चालणं यासारख्या साध्या सवयी मेंदूला शांत करतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक गोष्ट स्वतःच सांभाळायची गरज नाही हे मान्य करणं. मदत मागणं ही कमजोरी नाही, ही मानसिक शहाणपणाची खूण आहे. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, सायलेंट स्ट्रेस ओरडत नाही, पण तो हळूहळू आतून थकवतो. त्यामुळे स्वतःकडे लक्ष देणं, आपल्या मनाच्या संकेतांना ऐकणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला वर सांगितलेली अनेक चिन्हे स्वतःमध्ये जाणवत असतील तर थांबा, स्वतःला वेळ द्या आणि गरज असल्यास व्यावसायिक मदत घ्या. शांत तणाव ओळखणं हेच खऱ्या मानसिक आरोग्याचं पहिलं पाऊल आहे. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा.
मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.